नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक, आध्यात्मिक, कृषी, पर्यावरण, उद्योग, व्यवसाय, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून विदेशात अधिक जाणारे नागरिक आदी क्षेत्रात प्रसिद्ध व अग्रेसर असणाऱ्या पण काही काळापासून आपली सांस्कृतिक ओळख विसरणाऱ्या शहादेकरांसाठी आज सुरेली मेजवानी मिळाली। शहादाच्या कलावंतांसाठी शहादा के कलाकार एक शाम किशोर के नाम खोज शहादा के कलाकारों की दी लिजेंड गायक किशोर कुमार यांच्या जन्मदिना दिवसानिमित्त भव्य गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली। यानिमित्त गायक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। या निमित्ताने एकेकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेले व विस्मरणात गेलेल्या सरगम ऑर्केस्ट्राची आठवण ताजी करून दिली। कारण गायक रमेश अण्णा पाटील सर यांचे आमने गावणो पाटील माय घंगरू बालवालो हे गीत रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते। असे म्हणतात की गीत व संगीताला कोणत्याच सीमेचं बंधन नसतं। साता समुद्रापार हे गीत लोकप्रिय झालं होतं। या श्रेष्ठ व महान मायभूमीतील प्रतिभावंत गायक कलावंतांसाठी आजच्या मैत्री दिनानिमित्त एक अतिशय अनुकूल व अप्रतिम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे। कार्यक्रमाचा प्रारंभ दैनिक लोकमतचे उपसंपादक माननीय श्री रमाकांतजी पाटील यांच्या सुरेल स्वरांनी करण्यात आली। या स्पर्धेसाठी ऑडिशन दिलेल्या 130 पैकी निवडक 30 स्पर्धकांना हा मंच उपलब्ध करून देण्यात आला। महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। यात सहभागी स्पर्धक हे केवळ शहाद्याचेच नव्हते तर सुरत, नागपूर, धडगाव, सारंगखेडा आदी गावाहून आलेले होते। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा। शायरी करी है, गाने तो नहीं गाए ले। मैं कॉलेज में था, पेपर तो बहुत कठीण था चव्हाण सर, काही समजतच नव्हतं काय लिहावं काय नाही। रमाकांतजी तरी मी लिहून दिलं होतं त्याच्यात की हजारों की किस्मत तुम्हारे हाथ है, अगर पास कर दे तो क्या बड़ी बात है। पर सर भी मेरे जमाने का ही था, टीचर भी बहुत कलाकार था। उसने उधर से लिख के भेजा, बहुत सी किताबें तेरी पास थी, अगर पढ़ लेता तो क्या बड़ी बात थी। मैंने वही पढ़ना भी छोड़ दिया। भविष्यामध्ये आजपर्यंत अपने गाने, बाथरूम में गाना भी अलग बात है, मैं बाथरूम में भी आज तक के गाना नहीं गाया। पण अभिजीत दादा एवढं चांगलं गाणं गातात हे खरंच आज बघितलं। आणि कलाकार सर्व क्षेत्रात असतात। आपलं क्षेत्र असं आहे की आपल्या क्षेत्रात मी कलाकारच लागतो आणि आम्ही सर्व कलाकार एकत्र आलो तर 3 महिन्यामध्ये काय घडवलं हे माहिती आहे। तर त्याच्यामुळे आमच्या बी क्षेत्रातल्या कलाकारांची किंमत आहे। आज आम्हाला भले गाणे गाताना आएंगे। मैंने एक को चिट्ठी लिखी थी जहीर भाई कि लिखता हूँ खत खून से, उसे शाही न समझना, भेज रहा हूँ दिल का टुकड़ा, उसे कागज न समझना। उधर से उसने भी लिख के भेजा था कि लिखता क्यों खत खून से, शाही नहीं मिलती क्या, मरता क्यों मुझ पे दूसरी नहीं मिलती। वो जमाना अपना था। जय हिंद, जय भारत।